लोकांना कळू द्या, एकदा ती झाकलेली बोट उघडून जाऊ द्या, म्हणजे सगळा हा जो मीडियावरचा तमाशा आहे हा पण बंद होईल. बर, आपल्याला वाटतंय की एका बाजूला हा सगळा मीडियावरती सुरू असलेला तमाशा आहे, मात्र राजकीय पक्ष हे सगळं का करतात याची देखील एक सायकोलॉजी जी आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. सक्षणा सलगर आपल्याकडे येईल. महायुती भक्कम असल्याचा दावा केला जातोय, मग महाविकास आघाडी देखील तितकी सक्षम आहे का? बरं, महायुतीचं जे राजकारण सुरू आहे ते फोडाफोडीच्या राजकारणावर सुरू आहे की मग स्वतःच्या स्वबळावरती सुरू असं वाटतं? सक्षणाजी, मला सर्वप्रथम आपल्याला सांगायचंय, याच्यामध्ये राजसाहेब किंवा उद्धव साहेब एकत्र येत असतील तर महाविकास आघाडीमध्ये काहीतरी संभ्रम आहे, महाविकास आघाडी काहीतरी तुटते असं असण्याचं किंवा असं नरेटिव्ह सेट करण्याचं काही कारण नाही आहे. आत्ताच आपण पाहिलं असेल की आता 2 दिवसामध्येच एवढ्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत, त्या नेहमी होतही असतात, त्याच्यामध्ये राजकीय चर्चा होत असतात. त्यामुळे आज राज सर आणि उद्धव साहेब जर एकत्र येत असतील तर त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये दुभंग आहे किंवा महाविकास आघाडी भंगलेली असं असण्याचं काही एक कारण नाही आहे. जसं तुम्ही म्हणालात की महायुतीची निर्मितीच पक्ष फोडाफोडी अनैतिक ह्याच्यातून झालेली आहे. आणि मला सांगायचंय, स्वतः सुप्रीम कोर्टाने टिप्पणी दिलेली आहे यांच्या बाबतीत. त्यामुळे परत त्याच विषयावरती स्वतः माननीय सुप्रीम कोर्टाने यांच्या विरोधात टिप्पणी केली असताना परत आम्ही काय बोलण्याची गरज नाहीये. ज्यांचा जन्मच फोडाफोडीतून झालेला आहे आणि अतिशय अभद्र युतीतून झालेला आहे, अनैसर्गिक युतीतून झालेला आहे, पक्ष फोडून झालेला आहे, त्यांच्याबद्दल अजून काय बोलायचं? त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीबद्दल किंवा राजसाहेब किंवा उद्धव साहेब एकत्र येत असतील याच्याबद्दल पोटशूळ उठण्याचं काही एक कारण आहे. आता मी माननीय प्रवक्ते वाघमारे साहेबांचं ऐकत होते, त्यांना वाटतं की बाबा ही कौटुंबिक चर्चा कशाला, आपण राजकारणाचीच करूया. ते म्हणत होते की काय फरक पडणार आहे? मग फरक नाही पडणार आहे तर राजसाहेबांना आमचे नेते भेटतात, वारंवार भेटतात, त्यांच्याशी चर्चा करतात, हे सांगायची गरज काय? याचाच अर्थ असा आहे की राज ठाकरे साहेब आणि ठाकरे यांचं न्यूसन्स महाराष्ट्रामध्ये आहे, त्यांचं चालतं आणि ते मराठी माणसासाठी लढणारे म्हणून मी तर त्यांच्याकडे बघते. आणि त्यामुळे त्यांना कुठेतरी कमी लेखण्याची काही गरज नाही. उलट असं दिसतंय मला की वाघमारे साहेब उद्याची चिंता व्यक्त करतायत. त्यांच्या बोलण्यातून ते जाणवत होतं की त्यांना उद्याची चिंता आहे, जर राजसाहेब आपल्यासोबत नसतील तर काय होणार, आपण महानगरपालिका जिंकू की नको, असं काहीच त्यांच्या बोलण्यातून ते वाटत होतं. त्यांच्या भावना महाराष्ट्राला कळल्या असतील एवढा. पण मला असं वाटतं की येस, उद्धवजी राजसाहेब एकत्र येत असतील तर महाविकास आघाडीला आनंदच आहे, उलट प्लस होते. मगाशी ते म्हणले ऍडिशनचं गणित पॉलिटिकली सगळ्यांना कळतं, आनंद आहे, त्यासाठी सगळ्यांनी अभिनंदन करायला पाहिजे. परंतु मी त्यांचं दुःख समजू शकते, मला त्यांच्या संवेदना कळलेल्या आहेत. त्यांनीही काळजी करू नये, त्यांचे प्रयत्न चालू ठेवावेत, वारंवार राज्यांना भेटावं असं मला वाटतं. बरोबर आहे. कुणाकुणाचे प्रयत्न सुरू आहे तर थेटपणे महाराष्ट्र बघतोय, मतदार राजा देखील पाहतोय. कपिल ढोके, जर उद्या महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे येण्याचे जर संकेत मिळाले तर काँग्रेस त्याचं स्वागत करणार?